हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गुरुरे क्लासेस. मायसेल्फ विकास मुंडे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं गुरुरे क्लास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चेंज द वाइस या सिरीजमध्ये आज आपण नवीन टॉपिककडं जाणार आहोत आणि तो नवीन टॉपिक जो आहे तो आहे चेंज द वाइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. या चेंज द वाइसमध्ये उदाहरणाचा अभ्यास विद्यार्थ्यांचा कमी प्रमाणात असतो, त्याचं कारण चेंज द वाइसमध्ये टेन्सचाच अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला असतो आणि म्हणून आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा चेंज द वाइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा टॉपिक पाहिला होता. जर तो टॉपिक विद्यार्थ्यांनी मिस केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि चेंज द वाइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा जो टॉपिक आहे तो अभ्यासा. एकदम चांगल्या प्रकारे त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन, रूल्स, स्ट्रक्चर, एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते फॉलो करा. चांगल्या प्रकारचा अभ्यास तुमचा होऊन जाईल आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं असतं हेही त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक घेणार आहोत तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर प्रश्नार्थक वाक्याचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं हे पाहणार आहोत आपण. तर प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी दोन प्रकारचे असतात. WH टाईपने सुरुवात होणारे आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे, त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतो आपण. त्यातले हे दोन उपप्रकार आहेत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळी मी अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास तुम्हाला करता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो नवीन टॉपिक आहे चेंज द वाइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या टॉपिककडे आपण जाऊयात. चेंज द वाइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. याला आपण पॅसिव्ह वॉइस पण म्हणू शकतो, पॅसिव्ह वॉइस इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे. तर लक्षात ठेवायचं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्याचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, प्रश्नार्थक वाक्य हे जसं मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं दोन प्रकारचे असतात, वर्बल टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. तर या ठिकाणी अगोदर सर्वांनी समजून घ्यायचं आहे की चेंज द वाइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, ते लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. प्रश्नार्थक वाक्याचे एव्हीचे PV करणे. तर प्रश्नार्थक वाक्याचे एव्हीचे PV करणे म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करणे असं त्याचा अर्थ होतो. ते सर्वांनी लक्षात घ्यायचे. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जो पहिला आहे तो वर्बल क्वेश्चन, ज्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो, आणि जो दुसरा आहे तो आहे WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चनमध्ये प्रश्नार्थक वाक्य जे आहेत ते WH या शब्दाने सुरू झालेले असतात. म्हणजेच हवं असेल, फेन असेल, फाट असेल किंवा फेर असेल, अशा प्रकारे जे WH शब्द असतो तो शब्द प्रश्नाला आलेला असतो. खूप सोपं आहे, घाबरायची आवश्यकता नाही आहे किंवा मला येणार नाही अशा प्रकारची मनामध्ये समजूत करून घ्यायची गरज नाही आहे. आणि वर्बल क्वेश्चनमध्ये काय असतं, हेल्पिंग वर्ब आलेला असतात. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी कळावं यासाठी मी अगदी सोप्या याच्यामध्ये देणार आहे की वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब ने सुरुवात. तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी देत आहे या ठिकाणी. आणि WH टाईप म्हणजेच WH शब्द त्या ठिकाणी WH शब्दाने सुरुवात असं मी तुम्हाला देतोय. सर्वांच्या लक्षात आता यायला सहज शक्य होईल की वर्बल क्वेश्चन कशाला म्हणायचं. जे हेल्पिंग वर्ब आहेत, हॅव असेल, इज असेल, हॅज असेल, तर अशा प्रकारे
तिथं वाजही असू शकतो, डिडही असू शकतो किंवा डू पण असू शकतो. हेल्पिंग वर्ब आहेत. मग भूतकाळी असतील, भविष्यकाळी असतील, वर्तमानकाळी असतील. या हेल्पिंग वर्बने सुरुवात होणारे जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात त्याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन. आणि जे WH टाईप व्हॉट, हाऊ, वेन, वेअर अशा प्रकारे जे WH शब्दाने सुरुवात होणारे प्रश्न असतात त्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन, म्हणजेच WH या शब्दाने सुरुवात होणारे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 प्रकारापैकी जो पहिला प्रकार आहे तो अगोदर घेऊयात आणि त्यानंतरचा पुढचा प्रकार घेऊयात. परंतु नियम परत परत देण्याऐवजी मी एकदाच तुम्हाला ते नियम देणार आहे आणि एवढे सोप्या पद्धतीने तुम्हाला नियम देणार आहे. कुठेही तुम्ही कोणत्याही पुस्तकात गेल्यानंतर तुम्हाला नियम समजत नाहीत वाचल्यानंतर, तुम्ही एकदा प्रयत्न करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजणार नाहीत. परंतु मी ज्यावेळी इथं नियम देणार आहे त्यावेळी अगदी स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीचे नियम मी तुम्हाला देणार आहे. आणि हे फक्त गुरुरे क्लास या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकच विनंती आहे की शेवटपर्यंत हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते नक्की अभ्यासा, नक्की पहा आणि कॉन्सन्ट्रेट लक्ष देऊन पहा, जेणेकरून कोणत्याही पद्धतीची शंका तुमच्या मनामध्ये उपस्थित राहणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर आज आपण जसं की या ठिकाणी दिलेलं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिवाइज करायचं शिकणार आहोत किंवा शिकत आहोत. त्यामध्ये त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला देणार आहे, ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पहिला जो नियम आहे तो पाहूयात. याच्यामध्ये जो पहिला नियम आहे तो हाच आहे की WH टाईप किंवा वर्बल टाईप क्वेश्चन जे आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून जो शब्द आलेला आहे तो सुरुवातीला घ्यायचा कसा हेच या नियमामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, पहिला नियम वर्बल क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चन, QUESTION क्वेश्चन चे एव्हीचे PV करताना, एव्हीचे PV करताना काय करायचंय, वाक्याच्या सुरुवातीस योग्य तो शब्द घ्यायचा आहे. सुरुवातीस जो WH शब्द आलेला आहे तो घ्यावा. पहा, वर्बल क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चनचे ॲक्टिवाईजचे पॅसेजमध्ये रूपांतर करताना वाक्याच्या सुरुवातीस जो WH शब्द आलेला आहे, जो प्रश्न तयार करतो असा शब्द लक्षात ठेवा, तो सुरुवातीला घ्यायचा. मग तो हेल्पिंग वर्बचा असेल किंवा WH टाईपचा असेल. हा आहे पहिला नियम, सर्वांनी लक्षात घ्यायचे. WH शब्द आल्यानंतर काय करायचंय, कर्म घ्यायचंय. हा नियम पुढचा आपल्याला आहे तो पाहायचा आहे. पुढे काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद योग्य कर्मानुसार आणि काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घेणं गरजेचं आहे. त्यापुढं बघा, व त्यापुढे कर्म घेऊन, सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर कर्म घ्यायचं विसरायचं नाही. मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. याही ठिकाणी तिसरे रूप आपल्याला घ्यावं लागतं, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तिसरे रूप घ्यावे. तर हा जो नियम आहे दुसरा, त्याच्यामध्ये काय आपण करायचे, पुढे काळानुसार आणि कर्मानुसार जे ॲक्टिवाईजचं उदाहरण आहे ते त्याचा काळ ओळखायचा आहे आणि त्याच्या काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे.
जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल किंवा लक्षात घ्यायचं की प्रेझेंट टेन्स असेल तर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्समधलंच येणं गरजेचं आहे. पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्समधलंच आणि फ्युचर टेन्स असेल तर फ्युचर टेन्समधलंच. म्हणजेच काळाचं या ठिकाणी महत्त्व खूप जास्त आहे आणि त्यामुळं काळ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. व त्यापुढं ॲक्टिव्हाइजचं जे कर्म आलेलं आहे ते जसं घ्यायचं आहे, पण कधी घ्यायचं आहे? सहाय्यकारी क्रियापदानंतर. व जे कर्म आहे ते कर्म घेतल्यानंतर त्यापुढं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि शेवटी कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायची, जे आपण या अगोदरच्या चेंज वॉइसमध्ये करतो अगदी तेच या ठिकाणी पुढचा तो नियम असेल. आणि शेवटचा शेवटी कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया काय करायची आहे? बाय या शब्दाने जोडायची आहे. कर्त्याची द्वितीया बायने जोडावी. हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर हे नियम सर्वांनी लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी सर्वांना नियम सांगतोय. पहिला जो नियम आहे तो आहे बघा, वर्बल क्वेश्चनचे WH टाईप क्वेश्चन जे आहे ते करताना किंवा वर्बल क्वेश्चन असेल किंवा WH टाईप क्वेश्चन असेल त्याचं ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना सर्वप्रथम जो WH शब्द आलेला आहे तो घ्यायचा आहे. म्हणजे जो प्रश्न विचारणारा शब्द असेल तो सुरुवातीला घ्या पॅसिव्हाइज करताना, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यावं लागेल. त्यानंतर ॲक्टिव्हाइजमध्ये जे कर्म आलेलं आहे जसंच तसं घ्या आणि मग त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्या आणि शेवटी काय करायचे? कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायची आहे. तर एवढे साधे नियम तुम्हाला आहेत ज्याचा विचार करून तुम्हाला वाक्य करावं लागतं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी जर द्यायचं असेल तर या सूत्राप्रमाणे ते तुम्हालाही तयार करता येईल. बघा तुम्ही तयार करता येते का? मीही या ठिकाणी प्रयत्न करतो. आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. तर हे तयार करायला सूत्राप्रमाणे आपण या अगोदर नियम घेत होतो, परंतु आता नियमाप्रमाणे सूत्र बनवायचं हे लक्षात घ्या. तर नियमाप्रमाणे सूत्र बनवायचं कसं? तर ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी पाहायचं आहे. तर स्ट्रक्चर पहा, लक्षात तुमच्या राहतंय का हे मला कमेंट करून सांगा. वर्बल क्वेश्चनचे WH टाईप क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चनचे ॲक्टिव्हाइजचे पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करताना वाक्यात सुरुवातीस काय करायचे? WH शब्द आलेला आहे तो घ्यावा. मग आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल WH वर्ड किंवा हेल्पिंग वर्ब. त्यानंतर प्लस घेऊयात आपण पॅसिव्हाइज करताना WH वर्ड जो आलेला आहे तो घ्यायचा किंवा हेल्पिंग वर्ब जसं वर्बल टाईपमध्ये वापरतात हेल्पिंग वर्ब घेऊनच वाक्याची सुरुवात करायला लागते आपल्याला. त्यानंतर पुढे काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. म्हणजेच WH वर्ड जो आहे तो WH वर्ड आपण अगोदर घेऊयात. त्यानंतर प्लस हेल्पिंग वर्ब, त्यानंतर प्लस आपण आता या ठिकाणी नियमानुसार स्ट्रक्चर बनवत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्या. WH शब्द आलेला आहे तो घेतला असं गृहीत धरा. हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद घ्यावे व त्यापुढे कर्म घेऊन म्हटले म्हणजे यानंतर काय येईल? ऑब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड फॉर्म घ्यायचे. कर्म घेतल्यानंतर काय करायचे? मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे इथं काय येईल? वर्ब 3. त्यानंतर शेवटी कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायची म्हणजे इथं बाय हा शब्द येईल आणि शेवटी सब्जेक्ट. तर एवढं सिंपल हे स्ट्रक्चर तुम्हाला आहे. आपण या सूत्राप्रमाणे म्हणजेच नियमाप्रमाणे सूत्र तयार केले हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. बघा WH वर्ड जो आलेला आहे तो घ्यायचा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब योग्य ते घेणं गरजेचं या ठिकाणी. काळानुसार तुम्हाला इथं नियमात सांगितलं आहे की पुढे काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावं आणि हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. खूप महत्त्वाचा भाग हा आहे. त्यानंतर कर्म सर्वांना कळेल की क्रियापदानंतर जे आलेलं कर्म आहे ते जसं तसं घ्यायचं आहे. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बायने कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया जोडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अगदी चांगल्या प्रकारे हे लक्षात आलं असेल कारण की आपण नियमानुसार स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर कुठं पुस्तकामध्ये आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु हे नियम आहेत आणि या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना सोपं जावं यासाठी मी सूत्रात त्याची मांडणी केलेली आहे. तर आपण आता उदाहरणं बघूयात की कशा प्रकारे ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करताना इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आले तर त्याचं पॅसिव्हाइज करायचं. स्ट्रक्चर सर्वांनी एकदा लक्षात ठेवा. नियम तर तुमच्या लक्षात राहणं गरजेचंच आहे.
तर याच्यामध्ये अगोदर आपण वर्बल टाईप क्वेश्चनचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं हे पाहणार आहोत. बघा, वर्बल टाईप क्वेश्चनचे पॅसिव्ह वॉइस आपण आता करत आहोत. स्ट्रक्चर तेच आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. पहिलं जे उदाहरण आहे ते बघा, डू यू रीड अ न्यूजपेपर. क्वेश्चन मार्क तर असणारच आहे शेवटी, कारण की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा आपण पॅसिव्ह वॉइस करतोय. म्हणजेच सर्वात महत्त्वाचं हे आहे की प्रश्नार्थक चिन्ह राहण्याचं कारणच ते आहे. ज्यावेळी डू यू रीड अ न्यूजपेपर असेल, आपण त्यावेळी प्रश्न विचारलेला आहे की तू वर्तमानपत्र वाचतो आहेस का, बरोबर. आता या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस करतो याचा आपण, तर सूत्राप्रमाणे वाक्य करता येते का ते बघायचे. डू यू रीड अ न्यूजपेपर या वाक्यामध्ये WH वर्ड आहे तो घ्यायचा आहे, पण WH वर्ड इथं डू न घेता हे उदाहरण जे आहे ते आपल्याला प्रश्नार्थक कसं बनवायचं आहे ते पहा. यू रीड अ न्यूजपेपर हे उदाहरण आहे, म्हणजेच हा जो काळ आहे तो साध्या वर्तमान काळातला आहे. साध्या वर्तमान काळातला जो काळ आहे तो असल्यामुळं साहजिकच आहे आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे ते इज घ्यायचे. तर इज का घ्यायचं, कारण की हा साधा वर्तमान काळ आहे म्हणून. तर बघा, इजने वाक्याची सुरुवात करायची. इज. आता हा जो शब्द आहे हेल्पिंग वर्ब, ह्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. आता यानंतर काय करायचं आहे, पुढं आपल्याला सूत्राप्रमाणे बघा हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे इज. आता ऑब्जेक्ट कोणतं आहे वाक्यातलं, अ न्यूजपेपर. ते जसं जसं इथे लिहावं लागेल, इज अ न्यूजपेपर. त्यानंतर काय म्हटलंय, ऑब्जेक्ट झालेला आहे आपला वर्ब 3. रीडचं तिसरं रूप काय आहे हे सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे, रीडच. त्यानंतर वर्ब 3 झाल्यानंतर काय करायचं आहे, बाय हा शब्द घ्यायचा आहे. इज अ न्यूजपेपर रीड बाय. सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट यू हा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. हे या ठिकाणी प्रश्न विचारणारा शब्द पहिला होता सहाय्यकारी क्रियापदातला. इथं इज अ न्यूजपेपर रीड बाय यू येईल, करता किंवा करते द्वितीया, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, सर्वांच्या लक्षात आलं असेल, जसं स्ट्रक्चर आहे, जसे नियम आहेत, अगदी त्या पद्धतीने तुम्हाला वाक्य या ठिकाणी करून मी दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे ते तुम्हाला सर्वांना लक्षात आलं नाही का हे या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे. पहिलंच उदाहरण आहे, काही विद्यार्थ्यांच्या लक्षातही आलं नसेल. आपण यावर अजून जास्त प्रमाणात उदाहरणं पाहूया, जेणेकरून परफेक्ट तुमचा हा भाग होऊन जाईल. पेशन्स महत्त्वाचे, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला उदाहरण चांगल्या प्रकारे समजेल. पुढचं उदाहरण आहे, डज शी सिंग अ सॉन्ग. आता हे जे उदाहरण आहे वर्बल टाईप क्वेश्चनचे आपण पॅसेज करतोय, याच्यामध्ये सुद्धा डज शी सिंग अ सॉन्ग या उदाहरण आपल्याला लक्षात येतं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असला की आपण काय करतो, हेल्पिंग वर्बने सुरुवात करतो. तर ते कोणते हेल्पिंग वर्ब असणार आहे, इज. आता इज घेतल्यानंतर काय करायचं, हेल्पिंग वर्ब आपलं झालेलं आहे या ठिकाणी. बघा, हेल्पिंग वर्ब झालेलं आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. क्रियापदानंतर जो भाग आहे तो ऑब्जेक्ट असतो. मग इज अ सॉन्ग हा ऑब्जेक्ट घेतला आपण. वर्ब 3 कोणतं आहे यातलं, म्हणजे सिंगचं तिसरं रूप काय करावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल. ते कोणतं आहे, संग. इज अ सॉन्ग संग. त्यानंतर बाय. आता जो सुरुवातीचा भाग आहे तो शेवटी, इज अ सॉन्ग संग बाय. सीची द्वितीय विभक्ती घ्यायची मित्रांनो, इथं लक्षात ठेवा. जसं तसं शी हा शब्द घ्यायचा नाही. आणि मग हे उदाहरण असं होईल, डज इज अ सॉन्ग संग बाय हर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय डिफिकल्ट वाटलं ते मी अंदाज लावतो की डज या ठिकाणी आलेले आणि सी सिंग अ सॉन्ग आले. याच्यामध्ये फक्त हे लक्षात ठेवायचे की प्रश्न विचारणारा शब्द कोणता येईल हे कळलं पाहिजे. तर इज हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी का आलं, कारण की वाक्य हे साध्या वर्तमान काळामधलं आहे म्हणून. त्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे तो जसं तसं घेतला अ सॉन्ग.
त्यानंतर सिंगचं तिसरं रूप घेतलं संग, त्यानंतर बायने सुरुवातीचा भाग शेवटी. पण सुरुवातीचा कोणता भाग घ्यायचा आहे प्रश्न विचारणारा नाही घ्यायचा. सर्वांनी लक्षात घ्या, सुरुवातीचा जो कर्ता आहे त्याचं रूपांतर कर्मामध्ये करायचं आहे. शीची द्वितीय विभक्ती आपण घेतलेली आहे. कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडावी, असं सिंपल रूल तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. आता आपण जरा वेगळ्या काळातलं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण बघा. डिड ही मीट मी. थोडंसं वेगळं उदाहरण, काळ पूर्णतः वेगळा. आता या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की सहाय्यकारी क्रियापद कोणतं येईल. तर सर्वांना लक्षात आलं पाहिजे की डिड आले म्हणजेच हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि मग सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण पॅसिव्हाइज करताना कोणतं स्ट्रक्चर घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो, वाज किंवा वेअर. तर मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला वाज हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. सिंपल प्रेझेंट टेन्स असल्या तिथं आपण कोणतं घेतो ॲक्टिव्हायचं पॅसिव्हाइज करताना इज. सिंपल पास्ट असल्यानंतर वाज किंवा वेअर. मग साहजिकच आहे इथं सुद्धा कोणतं घ्यावं लागेल, वाज घ्यावं लागेल. तर वाजच का घ्यावं लागेल ते बघूया आपण, वेअर का नाही येणार. या ठिकाणी वाज घेतलं, हेल्पिंग वर्बचा भाग घेतला सुरुवातीला. त्यानंतर ऑब्जेक्ट कोणतं या वाक्यातलं, मी. मग मी नाही घ्यायचं इथे. या ठिकाणी मीची प्रथमा विभक्ती घ्यायची, वाज आय. बघा तुमची शंका दूर झाली असेल, वाज आय म्हणजेच मीची प्रथमा विभक्ती घेतली म्हणजे मी हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे, तो या ठिकाणी घेतला पण प्रथमा विभक्ती घेतला आहे. ऑब्जेक्ट घेतला, वर्ब 3. बघा क्रियापद कोणतं या वाक्यातलं, मीट. डीड आल्यामुळं पुढं क्रियापदाचं मूळ रूप आले, परंतु आपल्याला इथं मात्र वर्ब 2 फॉर्ममध्ये घ्यायचं नाही आहे, तर वर्ब 3 फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. तर मीटचं दुसरं रूप काय आहे, मेट. हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्या. इथं मीट का आलं, इथं डीड आले. ज्यावेळी डीड येतं त्यावेळी पुढचं जे मूळ रूप आहे म्हणजे जे क्रियापदाचं रूप आहे ते मूळ रूपात असतं. पुन्हा एकदा ऐका, ज्यावेळी वाक्यात डीड आलेलं असतं त्यानंतर जर क्रियापद आलं तर ते मूळ रूपात असतं, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता या वाक्यात डीड जाणार आहे, मग डीड नसेल तर काय करावं लागेल आपल्याला, मीट वर्ब 3 फॉर्ममध्ये घ्यावं लागेल, वाज आय मेट. त्यानंतर वर्ब 3 फॉर्म घेतल्यानंतर काय करावं लागेल, बाय. वाज आय मेट बाय, हिची द्वितीय विभक्ती येईल हिम. पहा एवढं सोपं आहे. कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला अगदी सहजरित्या हे समजेल. वाज आय मेट बाय हिम हे तुमचं वर्बल टाईप क्वेश्चनचं पॅसिव्हाइज आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. अजून एक उदाहरण आहे ते पाहूयात. उदाहरणं भरपूर आहेत परंतु वेळ जास्त तुमचा जाऊ नये यासाठी मी थोडक्यात त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करते. पुढचं उदाहरण पहा. आर यू मेकिंग अ कप ऑफ टी, असं उदाहरण आहे. तर याचं आपल्याला पॅसिव्हाइज बनवायचं आहे. तर सिंपल तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा काळ कोणता आहे. हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तर मग लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आपण तिथं काय घेत होतो, तिथं म्हणजे कुठं, चेंज व्हायचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. म्हणून मी सांगतो की तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर अटेंड केले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे, या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर अटेंड करा. म्हणजे चेंज व्हायचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जर तुम्हाला शिकायचा असेल तर पर्टिक्युलरली तोच काळ तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरमध्ये मी दिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सोपं जाईल शिकण्यासाठी. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र काय आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करायची. आता यामध्ये हे जे उदाहरण आहे, आर यू मेकिंग कप ऑफ टी, इथं आर का आलं, कारण पुढं यू आले म्हणून. परंतु इथं या ठिकाणी इज येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. बघूयात. इज मी घेतलेला आहे आणि साहजिकच इज मी काय घेतलं आहे, कारण की ऑब्जेक्ट अ कप ऑफ टी आहे म्हणजे एकवचनी आहे. मग योग्य ते कर्म जे आहे त्या कर्मानुसार सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचे. तर मग इज मी का घेतलं हे लक्षात आलं, एकवचनी कर्म आहे म्हणून. इज अ कप ऑफ टी, बघा हेल्पिंग वर्बने सुरुवात केलेली आहे. आता ऑब्जेक्ट या ठिकाणी घ्यायचं आहे. अ कप ऑफ टी ऑब्जेक्ट आहे. इज अ कप ऑफ टी, इज अ कप ऑफ टी. आता पुढं काय करायचं, ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण, परंतु या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे की प्रेझेंट कंटिन्युअस असल्यामुळं बिंग हा शब्द घ्यायचं विसरायचं नाही. इज अ कप ऑफ टी बिंग. आपण स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअसच्या तेच पाहिलं, ऑब्जेक्ट प्लस ॲमेजार प्लस बिंग प्लस वर्ब 3 प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. मग या ठिकाणी हे सूत्र सगळीकडे लागू होईल असं आहे का, नाही. परंतु त्यातल्या त्यात तुम्ही लक्षात ठेवायचं की कंटिन्युअस
ॲक्शन जे असेल त्याच्यामध्ये बिंग हे घ्यायचे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कंटिन्युअस ॲक्शन मग ती प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचे की कंटिन्युअस ॲक्शनमध्ये बिंग येतं आणि प्रेझेंट परफेक्ट जे परफेक्ट ॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय येतं, बीन येतं. हे सर्वात लक्षात घेण्याची गोष्ट आहे. इज अ कप ऑफ टी बिंग, त्यानंतर क्रियापद कोणतं याच्यातलं, मेकिंग. मग वर्ब 3 मध्ये मेकिंग म्हणजेच मेकचं चौथं रूप आहे, तर तिसरं रूप घ्यावं लागेल आपल्याला. काय आहे ते, मेड. इज अ कप ऑफ टी बिंग मेड, त्यानंतर बायने सुरुवातीचा भाग, शेवटी सुरुवातीचा भाग कोणता आहे, यू आहे. तर इज अ कप ऑफ टी बिंग मेड बाय, यूची द्वितीय विभक्ती घेतली तरी तीच आहे, त्याच्यामुळे यूच येईल. हे सर्वांनी लक्षात घ्या. वाक्याचा चांगल्या प्रकारे सराव करा जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. अजून काही उदाहरणं पाहूयात. डिफिकल्ट वाटणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. आता जरी डिफिकल्ट वाटत असेल तर चांगला सराव केला तर तुमच्या अजिबात त्या ठिकाणी लक्षात राहणार नाही, असं होणार नाही. कारण मी ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला नियम दिलेले आहेत, स्ट्रक्चर दिलेले आहे, त्याचा अभ्यास करा, परफेक्टली जमून जाईल. अजून काही उदाहरणात सराव घेऊयात म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा पुढचं 5वं उदाहरण. हॅव हेल्पिंग वर्ब, यू प्लेड क्रिकेट. काळ ओळखा तुम्ही, वेगळा काळ आहे. मगाशी आपण उदाहरण पाहिलं त्यापैकी वेगळा. पहिल्यांदा प्रेझेंट टेन्सचं पाहिलं, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअसमधलं पाहिलं. हा प्रेझेंट परफेक्ट आहे. हॅव यू प्लेड क्रिकेट असं उदाहरण आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता तुम्हाला सर इथं यू प्लेड क्रिकेटचं सिम्पल पास्ट टेन्समधलं वाटते, परंतु नाही, इथं हॅव आलेलं आहे, बरोबर. आणि या ह्यामुळं जे स्ट्रक्चर असतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं ते तुम्हाला इथं आयडेंटिफाय करता येईल. सब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये, हॅव आहे, वर्ब 3 आहे आणि हे स्ट्रक्चर कशाचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हॅव आल्यामुळं लक्षात येतं की हा जो काळ आहे, जसं की आपल्या नियमात सांगितलं की काळानुसार आणि कर्मानुसार सहाय्यकारी क्रियापद घेता येतं. मग काळानुसार इथं सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे, हॅज येणार आहे. काय येणार आहे, कारण की कर्म त्या ठिकाणी सांगतं की हॅज घ्या. एकवचनी असेल तर आपण काय घेतो, हॅज घेतो. पुन्हा एकदा ऐका, एकवचनी असेल तर काय घेतो, हॅज. मग या ठिकाणी वर्बल टाईपचं पॅसिव्ह करताना काय येईल, क्रिकेट कर्म हे मी ओळखलेलं आहे, तुमच्याही लक्षात आलं असेल. तर मग सुरुवात कशाने करायला लागेल, हॅजनी. इथं हॅव का आलं कारण की इथं यू आलं होतं म्हणून, परंतु इथं हॅज का घेतलं, कारण इथं कर्म क्रिकेट आहे म्हणून. तर बघूया आपण काय करायचं आता पुढं. हॅज घेतलेले, त्यानंतर कर्म घेतलं. बघा या ठिकाणी कर्म आहे, क्रिकेट कर्म, हॅज क्रिकेट. पुढं वर्ब थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, परंतु त्यापूर्वी जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट ॲक्शन असेल तर काय करावं लागतं आपल्याला, बीन हा शब्द घ्यावा लागतो. जसं कंटिन्युअसमध्ये बीन घेतलं तसं हॅज क्रिकेट, मग इथं बीन घ्या. तुम्ही म्हणाल सर बीन कुठून आलं, तर तुम्ही चेंज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकला असाल, तिथंसुद्धा बीन होतं. मग इथं काय येणार नाही. जसं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बघा आपण पाहिलं की बिंग हा शब्द घेतला, तसं त्यामुळे या ठिकाणी या वाक्यामध्ये सुद्धा बीन हा शब्द घ्यावा लागेल. हॅज क्रिकेट बीन. त्यानंतर काय करायचं आहे, वर्ब थर्ड फॉर्म प्लेड. सूत्राप्रमाणे बघा वर्ब थर्ड फॉर्म घेतला आहे प्लेड. त्यानंतर बाय हा शब्द घ्यायचा इथं बाय. त्यानंतर करता किंवा कर्त्याची द्वितीय म्हणजे सब्जेक्ट, यूची द्वितीय विभक्ती आहे यू. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, कारण की आपण प्रश्नार्थक वाक्य करतो आहोत, म्हणून सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. अजून पुढचं जे उदाहरण आहे ते पाहूयात. डू दे कीप अ काऊ हे उदाहरण आहे ॲक्टिवाईजचं. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हा जो काळ आहे तो कोणता आहे. वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे, वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, आणि म्हणून सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येणार आहे इज. इज घेतल्यानंतर आपल्याला करायचं आहे काय, अ काऊ ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, इज अ काऊ. त्यानंतर वर्ब थर्ड फॉर्ममध्ये आपल्याला क्रियापदाचं रूप घ्यावं लागेल इज अ काऊ. परंतु बघा इथं कर्म घेतलेलं आहे, हेल्पिंग वर्बने वाक्यात सुरुवात केलेली आहे इज. त्यानंतर अ काऊ आपण घेतलेला शब्द जो आहे तो कर्म आहे. त्यानंतर वर्ब थर्ड फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप इज अ काऊ केप्ट. तिसरं रूप काय आहे याचं, केप्ट. इज अ काऊ केप्ट. त्यानंतर वर्ब थर्ड फॉर्म घेतलेला आहे, त्यानंतर बाय.
बाय सुरुवातीचा भाग शेवटी, देची द्वितीय व्यक्ती काय आहे देम, इज अ काऊ केप्ड बाय देम, असं पॅसिव्ह वॉइसचं उदाहरण होईल. थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं, नियम स्ट्रक्चर अभ्यासा अगदी सहजरित्या तुम्हाला जमेल. तरी या ठिकाणी काय अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे त्यानुसार मी पुढचा व्हिडिओ लेक्चर काढू शकतो. तर यानंतरचं उदाहरण आपल्याला पाहायचे. बघा पुढचं उदाहरण, डीड यू टेल अ रिडल. प्रथम सर्वात विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे की काळ ओळखायचं. सिंपल पास्ट टेन्स आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. मग सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर पॅसिव्हचं काय होतं, ऑब्जेक्ट वाज वेअर वर थर्ड फॉर्म बाय सब्जेक्ट, सर्वांना लक्षात आहे. तर मग आता काय करावं लागेल, हेल्पिंग वर्ब सुरुवात वाजनेच होणार आहे. वाज घेतलं, हेल्पिंग वर्ब बघा या ठिकाणी वाज घेतलेला आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब झालं आपलं. त्यानंतर ऑब्जेक्ट कोणतं आहे, अ रिडल, या ठिकाणी घ्या वाज अ रिडल, सर्वांच्या लक्षात आलं असेल. वाज अ रिडल घेतलं, ऑब्जेक्ट वर थर्ड फॉर्म, टेलचं तिसरं रूप काय आहे टोल्ड, ते घ्यायचं या ठिकाणी वाज अ रिडल टोल्ड. त्यानंतर बाय हा शब्द घ्या, त्यानंतर करता किंवा करतेच त्या शेवटी या ठिकाणी द्यायची वाज अ रिडल टोल्ड बाय यू, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पॅसिव्ह वॉइसचं जे उदाहरण आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण करतोय त्याचं पॅसिव्ह वॉइसचं जे उदाहरण आहे ते वर्बल टाईपचं कधी असतं, ज्यावेळी हेल्पिंग वर्बने वाक्याची सुरुवात होते त्यावेळी. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला WH टाईप क्वेश्चनमध्ये जो पुढचा प्रकार आहे तो आहे वर्बल टाईप क्वेश्चनच्या नंतरचा WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय, जे WH वर्डने सुरुवात झालेले शब्द असतात अशा शब्दांकडे आता आपल्याला जायचं आहे. तर विद्यार्थ्यांनी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर अटेंड करायचे, जेणेकरून तुम्हाला सर्वांना लक्षात येईल. सो फ्रेंड्स, लेट्स सी पॅसिव्ह वॉइस ऑफ WH टाईप क्वेश्चन. वर्बल टाईप क्वेश्चनपेक्षा थोडासा वेगळा भाग आहे, परंतु वर्बल टाईप क्वेश्चनपेक्षा सोपा आहे. तो का आहे ते पहा. वर्बल टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला तिथं जो हेल्पिंग वर्बचा भाग होता तो अगोदर होता आणि तो काढून टाकायचा होता. इथं मात्र WH जो शब्द आहे तो पॅसिव्ह वॉइस करताना जसा जसा घ्यावा लागतो, जे या स्ट्रक्चरमध्ये दिलेला आहे, सुरुवातीला WH वर्ड घ्यायचा आहे असं दिलेलं आहे. तर मग तो जो भाग आहे हा सुरुवातीला घ्यावा लागतो. उदाहरणाद्वारे आपण पाहूयात की कशा प्रकारे हा पॅसिव्ह वॉइस ऑफ WH टाईप क्वेश्चन सोपा भाग आहे तो. तर यातलं पहिलं जे उदाहरण आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. पहिलं उदाहरण आहे, हाऊ डज द रायटर टेक अ कप ऑफ मिल्क, क्वेश्चन मार्क आहे. पहा पॅसिव्ह वॉइस ऑफ WH टाईप क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीला WH वर्ड आलेला आहे हाऊ. वर्बल टाईप क्वेश्चनमध्ये यापेक्षा वेगळे हेल्पिंग वर्बने प्रश्नाची सुरुवात होत होती. त्याच्यामध्ये विल असेल, त्यानंतर इज असेल, वाज असेल, हॅव असेल, हॅज असेल. परंतु इथं WH टाईप असल्यामुळं हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की WH वर्ड सुरुवातीला येणार आहे. पॅसिव्ह वॉइस करताना सुद्धा सुरुवातीला तो येणार आहे. मग सूत्राप्रमाणे आपल्याला सुरुवातीला WH वर्ड जो आलेला आहे तो घ्यायचा. WH वर्ड म्हणजे काय, तर ज्या शब्दाने प्रश्न विचारलेला असतात त्याला आपण WH वर्ड असं म्हणतो. तर याच्यातला WH वर्ड आहे हाऊ. तर सुरुवातीला येईल WH वर्ड जो आलेला आहे तो घ्यायचा हाऊ. त्यानंतर सर्वप्रथम वाक्याचा विद्यार्थ्यांनी काळ ओळखायचा आणि काळ ओळखल्यानंतर त्या काळानुसार आणि कर्मानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर हा जो काळ आहे साहजिकच आहे, डज आलं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि डज का आलं तर द रायटर त्या ठिकाणी करता आहे, म्हणून ही सर्वांनी लक्षात घ्या. हाऊ पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चर घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. तर हेल्पिंग वर्ब कोणता येणार आहे ते कर्मानुसार असतं. या वाक्यातलं कर्म आहे अ कप ऑफ मिल्क, एक कप जो आहे तो एकवचनी आहे म्हणजे सिंग्युलर नाउन आहे. आणि मग इथं एकवचनी कर्म आल्यामुळं हेल्पिंग वर्ब आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये इज घ्यावं लागेल. हाऊ इज म्हणजेच हेल्पिंग वर्ब घेतला आपण सूत्राप्रमाणे तुम्ही बघू शकताय. त्यानंतर कर्म या वाक्यातलं कोणतं आहे आता सांगितलं मी, अ कप ऑफ मिल्क.
ते इथं लिहायचं आहे. हाऊ इज अ कप ऑफ मिल्क. कर्म घेतल्यानंतर तुम्हाला त्यानंतर सूत्राप्रमाणे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. क्रियापद कोणतं आहे या वाक्यातलं? टेक. आणि टेक ही क्रियापदाचं मूळ रूप आहे. त्यानंतर आपल्याला वर्ब थर्ड फॉर्ममध्ये त्याचं ट्रान्सफॉर्म करायचं आहे त्याला, आणि ते वर्ब थर्ड फॉर्म होईल टेकन. मग आपलं उदाहरण असं आहे, हाऊ इज अ कप ऑफ मिल्क टेकन. सूत्राप्रमाणे पुन्हा बघा, बाय हा शब्द घ्यायचा आहे आणि कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया जोडायची आहे. तर इथं कर्ता आहे द रायटर, तो भाग शेवटी येईल द रायटर. म्हणजेच उदाहरण होईल आपलं पॅसिव्हाईचं, हाऊ इज अ कप ऑफ मिल्क टेकन बाय द रायटर. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. हे झालं WH टाईप क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस. दोन्हीपैकी कोणता प्रकार सोपा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला तर असं वाटेल की दोन्ही सोपे आहेत, परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा. दुसरं उदाहरण जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हाऊ डज द ब्लाइंड पर्सन रीड द बुक क्वेश्चन मार्क. असं आहे पुढचं उदाहरण. या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला कळलं असेल की वाक्य सुरुवात WH वर्डने करायची. हाऊ हा WH वर्ड आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे इथं सुद्धा सहाय्यकारी क्रियापद इज घ्यावं लागेल. हाऊ इज वाक्यातलं कर्म आहे द बुक, हे सर्वांच्या लक्षात आलं असेल ते इथं लिहावं लागेल, हाऊ इज द बुक. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. रीडचं तिसरं रूप रीडच आहे, हाऊ इज द बुक रीड. त्यानंतर बाय हा शब्द घ्या आणि सुरुवातीचा भाग शेवटी जो WH वर्ड आहे, हेल्पिंग वर्ब आहे, तो सोडून घ्यायचा आहे. हाऊ इज द बुक रीड बाय द ब्लाइंड पर्सन. सर्वांच्या लक्षात आला असेल. सराव करा, खूप सोपं आहे. अवघड आहे असं गृहीत धरलं तर कधीच येणार नाही. पुढचं उदाहरण पाहायचं आपल्याला. फेन, पुढचा नवीन घेऊयात WH वर्ड. फेन विल यू मेक द सायन्स प्रोजेक्ट. असा पुढचा भाग आहे क्वेश्चन मार्क. हाऊ विल यू मेक द सायन्स प्रोजेक्ट. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की WH वर्ड कोणता आहे. तर WH वर्ड या वाक्यातला कोणता आहे? फेन. तो घ्या. फेन घेतल्यानंतर कर्म घ्यायचं आहे, फेन घेतल्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आता इथं विल आलेलं आहे, तर कर्मानुसार आपल्याला या ठिकाणी विल हेच हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. भविष्य काळातलं उदाहरण आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि म्हणून इथं आपल्याला विल हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. तर व्हेनच्या नंतर विल घ्या, व्हेन विल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट द सायन्स प्रोजेक्ट. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्म घेतल्यानंतर जसं ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण चेंज वॉइसमध्ये सिंपल फ्युचर टेन्समध्ये बी हा शब्द घेत होतो, तरी तो कर्मानंतर या ठिकाणी घ्यायचा आहे, विसरायचा नाही. फेन विल द सायन्स प्रोजेक्ट बी हा शब्द आहे तो घ्या. अगदी सूत्राप्रमाणे फ्युचर टेन्स चेंज वॉइस करताना आपण पाहिलेले. फेन विल द सायन्स प्रोजेक्ट बी. मेकचं तिसरं रूप घ्यावं लागेल मेड. त्यानंतर बाय हा शब्द घ्या आणि सुरुवातीचा भाग शेवटी क्वेश्चन मार्क. लक्षात आलं असेल. फेन विल द सायन्स प्रोजेक्ट बी मेड बाय यू. असं पॅसिव्ह स्ट्रक्चर, असं पॅसिव्ह सेंटेन्स आपलं या ठिकाणी होईल. अजून एक उदाहरण बघूयात. नवीन या ठिकाणी एक उदाहरण आहे जो WH शब्द नवीन आहे. व्हाय आर यू किलिंग अन आउल बर्ड क्वेश्चन मार्क. आता याचं वाक्य हे जे उदाहरण आहे ते पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना WH वर्डचं हे उदाहरण सुरुवातीला जो WH शब्द आहे तो यातला घ्यायचा आहे. तो WH वर्डचा शब्द व्हाय आहे तो इथं घ्या. त्यानंतर वाक्याचा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, मग योग्य ते हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घ्यायचं आहे. तर कोणतं येईल हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथं आर आलंय कारण की इथं समोर यू आले, परंतु इथं मात्र अनेकवचनी कर्म आहे का हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथं आर आले म्हणून खाली आर घ्यायचं नाही. इथं यू आल्यामुळेच अगोदर आर आले.
इथं मात्र ॲन आउल बर्ड एकवचने आहे, त्यामुळे इथं हेल्पिंग वर्ब कोणतं येणार आहे? हेल्पिंग वर्ब या ठिकाणी सूत्राप्रमाणे बघा इज येईल, फाय इज. त्यानंतर कर्म कोणतं आहे? ॲन आउल बर्ड. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण काय करतो? बिंग घेतो चेंज व्हॉइसमध्ये, म्हणून या ठिकाणी ही बिंग हा शब्द घ्यावा लागेल. व्हाय इज ॲन आउल बर्ड बिंग किलिंग हे चौथं रूप आहे. तिसरं रूप लिहायचं आहे. बघा इथं ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे ॲन आउल बर्ड, बिंग हा शब्द घेतला. आता वर्ब थर्ड फॉर्म घ्यायचा आहे किल्ड. त्यानंतर बाय, सुरुवातीचा भाग शेवटी, यूची द्वितीय व्यक्ती पण यूच आहे ती घ्या. सर्वांना लक्षात आलं असेल WH टाईप क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. खूप सोप्या पद्धतीचे नियम तुम्हाला दिलेले आहेत. स्ट्रक्चर तुमच्या बोर्डवरती तुम्हाला आहे. एकदम युनिक पद्धतीने तुम्हाला सांगितले आणि मला असं वाटतं सर्वांना हे समजलं असेल. कोणाला काय अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की विद्यार्थ्यांची नेमकी अडचण काय आहे. खरीच त्या ठिकाणी एखादं उदाहरण समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करायला हरकत नाही. परंतु जर तुम्ही पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ लेक्चर पाहिलं तर मला खात्री आहे की तुम्हाला कमेंट करायची गरज लागणार नाही की मला समजलं नाही म्हणून. सगळ्यांना हे समजेल आणि अशा प्रकारचे हे जे वाक्य आहेत ते कोणतेही पद्धतीचे वाक्य असू द्या तुम्हाला पॅसिव्ह वॉइसमध्ये करता येतील, कारण तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीनं नियम दिलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस आपण केलेलं आहे हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे समजल्यामुळं कोणत्याही प्रकारचे वाक्य असतील तर ते तुम्हाला करता येतील. सो फ्रेंड, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर. I hope you will understand this topic well. We will meet in the new topic with next video lecture. Till then, keep watching, subscribe, share, like. Thank you, friends.